आजच्या कार्यक्रमात स्वागत. जगातले बरेच लोक आपला हा कार्यक्रम पाहतायत. जीवनाविषयीचे विचार बदलण्यासाठी जॉन मॅक्सवेल यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यातलं एक म्हणजे लोकांना जिंकणं. जॉन आज आपले पाहुणे आहेत. आपलं जीवन बदलण्याच्या दृष्टिकोनाविषयी आज आपण बोलणार आहोत. जॉन, वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल आभारी आहे. जॉयस, मला तुझ्याबरोबर असणं आवडतं. तू या बाबतीत तज्ज्ञ आहेस, वृत्तीविषयी शिकवण्याबाबतीत, आणि तुझी वृत्ती नेहमीच योग्य राहिलेली आहे आणि तू तसा प्रयत्न केला. नाही नेहमी नाही, असायला हवी होती. असं म्हणण्यासारखी कुठली गोष्ट नाही की तुला माहित आहे की काय मी वृत्ती बदलण्याचं ठरवलंय. मी चांगली वृत्तीच ठेवणार आहे, कारण जीवन हे कठीण आहे. दररोज काहीतरी वेगळंच आपल्याबरोबर घडत असतं आणि मला कळतंय की जर मी दररोज वृत्ती बदलली नाही तर मग परिस्थिती हाताबाहेर जाईल. मला वाटतं आपण दर्शकांना 30 दिवसांची जी मुदत देणार आहोत, खरं तर त्यांची दररोजची वृत्ती बदलण्यासाठी, अशी आशा करून की जर ते हे 30 दिवसात करू शकले तर जॉयस, तुला माहिती आहे काय होईल? त्यांना सवय होईल आणि अचानक आपण त्या मार्गावर आहोत. तो आहे वृत्तीचा मार्ग आणि मला वाटतं तोच आपल्याला चांगले दिवस आणेल. जॉन, तुझं अगदी बरोबर आहे. खरोखर जीवन अगदी कठीण आहे आणि तू सांगितलंस की मला आश्चर्य वाटतंय की आता सुद्धा कितीतरी हजारो लोक आपला हा कार्यक्रम पाहत आहेत आणि ते सुद्धा कितीतरी गोष्टींमुळे त्रासले आहेत, दुःखाने किंवा काही वाईट घटनांनी ज्या त्यांच्या आयुष्यात घडल्या आहेत. तुम्ही हाही विचार करत असाल इथे बसून चांगल्या वृत्तीबद्दल सांगण्यात काय जातंय? बसून सांगणं सोपं आहे. तुम्हाला माझी परिस्थिती माहीत नाही, ठीक आहे. तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात ते मला माहीत नाही. मला तुमच्या भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी माहिती आहेत. मला माहिती आहे दुःख कसं असतं. मला तुम्हाला सांगायचंय, मला समजतं जर तुम्ही दुखावले गेलात. माझी वृत्ती चांगली आहे म्हणून गप्प राहणं सोपं नाहीये. एक वृत्ती आपल्याला विकसित करायची आहे, ती म्हणजे विश्वास ठेवण्याची वृत्ती. आपण कुठल्याही परिस्थितीत देवावर विश्वास ठेवायला हवा, नाही का? मग काहीही हो. खरं तर आपण हे करू शकतो. सर्वात महत्वाचा क्षण होता जेव्हा मला ते समजलं की जगण्याचा दुसरा मार्गच नाहीये. बरोबर आहे. मला वाटतं जर आपण पर्यायांचा विचार करू शकलो तर मग स्वतःवर विश्वास ठेवणं शक्य होतं. हे मी स्वतः करू शकतो आणि मला या सर्वातून बाहेर काढायचं. माझे मित्र हे करू शकतात. माझ्याकडे दुसरेही ऐवज आणि साधनं आहेत. मला वाटतं तिथे जाण्याकडे आपला कल असतो. आणि माझ्या आयुष्यात मी एके दिवशी एका निष्कर्षावर पोहोचलो. देवाजवळ जाण्याच्या पलीकडे दुसरा मार्ग नव्हता. आणि ती एक उतावळेपणाची भावना असते जिने माझं आयुष्य बदलून टाकलं. कारण तेव्हाच मी देवाच्या जवळ गेलो आणि तेव्हापासून मी अशा गोष्टी करायला सुरुवात केली ज्या मी माझ्यासाठी कधी केल्या नसत्या. हे अतिशय आश्चर्यकारक आहे की आपण वाईट दिवस कसे जगलो आणि ते पूर्णपणे कसे निघून गेले. आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. पण एक सांगू का, आपण ते करू शकतो. फक्त ती करण्याची वृत्ती हवी, जेणेकरून पवित्र आत्मा त्यावर तोडगा काढेल आणि तुम्ही जितका देवावर विश्वास ठेवाल तितकाच तुम्हाला त्याच्या प्रामाणिकतेचा अनुभव येईल. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर आणखी विश्वास ठेवाल. आपण छोट्या गोष्टींपासून विश्वास ठेवायला सुरुवात करतो. जेव्हा आपल्याला कळतं देव आपला ऐकतो, मग त्याच्यावर विश्वास ठेवणं सोपं जातं आणि लवकरच तुम्ही त्याच्यावर डोळे मिटून देखील विश्वास ठेवू लागता आणि पूर्ण जीवनच त्याच्यावर सोडून देता. तुमचा भूतकाळ, तुमचा भविष्यकाळ, तुमचं सर्व काही त्याच्यावर सोपवता. बऱ्याच जणांना वाटतं विश्वास ठेवणं सोपं नाहीये. आताच्या माणसाला तुम्ही भेटणार आहात त्याचा कोणत्याही गोष्टीसाठी देवावर विश्वास नव्हता. त्याला त्याची गरजच भासली नव्हती. पण जेव्हा त्याची वृत्ती बदलली त्याचं आयुष्य देखील बदलून गेलं. मी पूर्णपणे मनाने ढासळलो होतो आणि अपयशाच्या भीतीने आणि मला फेटाळून लावण्याच्या भीतीने ग्रासलो गेलो होतो. देवाने जॉयसच्या मार्फत मला एका गोष्टीची जाणीव करून दिली की देवाला आपण आयुष्यातला प्रत्येक क्षण उपभोगावा असं वाटतं. आणि हे ऐकून मला एक जाणीव झाली परमात्म्याच्या चांगुलपणाची, तो माझ्याबरोबर असल्याची त्याची उपस्थिती मला शांती, आनंद, सुख आणि शक्तीची जाणीव करून देते. जॉयस जे सांगते ते मला आवडतं. शांती आणि आनंद देवावर विश्वास ठेवण्यावर आहे. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला तर ते सकारात्मक आहे. जर मी विश्वास ठेवला नाही तर मग ते नकारात्मक होईल, अगदी नकारात्मक, आणि माझा आनंद हिरावून नेईल. आत्ता या सद्गृहस्थांनी जे वचन सांगितलं ते मला खूपच आवडलं. ते खरं तर रोमकरांस 15:13 आहे. आशेचा देव तुम्हाला संपूर्ण आनंदाने आणि शांतीने भरो. जॉन, मला बऱ्याचदा जाणवलं की आपण देवाशी बोलतोय. अगदी आपण बोलतोय तसं. मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि मी म्हटलं की एक सांगू का, मला अजिबातच शांती वाटत नाही, अजिबात आनंद नाही. माझी सुख शांती कुठे गेली सांग मला. मला माहित नाही माझं काय चुकलंय, माझं आयुष्य असं का झालं.
एक सांगू आपण कसं बोलतो, नाही 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 नाही. माझ्या स्वयंपाकघरात एक लहान वचनाचा बॉक्स आहे जिथे जाऊन तुम्ही कार्ड बाहेर ओढू शकता आणि त्यावर लिहिलेलं वचन वाचू शकता. जसं उतावे लोक करतात तशीच मी झाले होते. मला देववचन हवं होतं. मी जाऊन आशेने बॉक्स उघडला, त्यातलं कार्ड काढलं आणि देवा मला वचन हवंय. मी ओढलं रोमकरास 15:13. शांती आणि आनंद विश्वास ठेवण्यावर आहे. देवाने इतक्या सुंदर रीतीने माझ्या मनाला समजावलं, तुझी शांती आणि सुख हरवलं कारण तू नकारात्मक विचार करतेस, तू समीक्षण करतेस, तुझ्यात अविश्वास आणि संशय आलाय, तू द्विधा मनस्थितीत आहेस. तू विश्वास ठेवण्याची वृत्तीच सोडून दिलेली. आणि तुम्हाला माहिती आहे, वृत्ती एक तर देवाकडील दरवाजा उघडून आपल्या जीवनात मोठी कामं करून घेतो किंवा दरवाजा बंद करून टाकतो. तुम्हाला आणि मला सुद्धा अशी किती विचित्र किंवा नकारात्मक वृत्तीची माणसं भेटतात ज्यांच्याकडे आपण जाऊही शकत नाही कधीही. बरोबर. कारण आपण म्हणतो की नाही जाऊच शकत नाही. विचार करा अशा संबंधांबद्दल आणि नंतर आपल्या आणि देवाच्या संबंधांबद्दल. जेव्हा आपल्या मनामध्ये देवाविषयी अविश्वास असतो तेव्हा देव देखील आपली मदत कधीही करू शकत नाही. कारण आपलाच त्याच्याबद्दलचा अविश्वास आणि वृत्ती जी आपल्याला देवाजवळ जाण्याचा दरवाजा उघडते आणि आपल्या जीवनामध्ये मोठे बदल घडवून आणते किंवा मोठा अडथळा जो देवाला आपल्यासाठी खरंच काहीही करू देत नाही. तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. अजिबात नाही. जन्मभर देवावर विश्वास ठेवून देखील आयुष्यात चुकीच्या गोष्टी घडू शकतात. खरं तर तसं होऊ शकत नाही, पण तरीही मी त्यांच्यापेक्षा नक्कीच सुखी असेन जे अजिबातच विश्वास नाही ठेवत नाहीत. अगदी. त्यामुळे मी सकारात्मक आहे आणि अधिक शहाणी आहे. देवावर विश्वास ठेवतेय. एक गोष्ट मात्र नक्की, अविश्वास ठेवून काहीच न मिळण्यापेक्षा खूप विश्वास ठेवून 50% मिळणं चांगलंच नाही का? आणि खरं तर सर्वात मूलभूत सिद्धांत जो मी माझ्या लोकांना जिंकणं या पुस्तकात मांडलाय तो हाच आहे की विश्वास हाच सर्व संबंधाचा पाया आहे. खूपच. आणि माझ्या देवाबरोबरच्या संबंधात किंवा तुमच्या माझ्या संबंधात किंवा कोणत्याही संबंधात माझ्या हे लक्षात आलं की जर मी विश्वास ठेवू शकलो नाही किंवा जर विश्वास नसेल तर मग ते संबंध पक्के राहणार नाहीत. बरोबर आहे. आपण माणसांना आपल्यावरून ओळखतो, माणसांना त्यांच्यावरून ओळखत नाही. जेव्हा आपल्यामध्ये अविश्वासू वृत्ती असते तेव्हा आपण लोकांनाही त्याच नजरेनं पाहतो. त्यामुळे लोकांवर किंवा स्वतःवर विश्वास ठेवणं कठीण जातं. जेव्हा तुमच्यातील विश्वासू वृत्ती वाढते तेव्हा आपोआपच सगळ्याच संबंधांमध्ये विश्वास निर्माण होतो. एकेकाळी माझा एक अतिशय चांगला मित्र होता. त्याचं नाव टॉम होतं. आम्ही कॅनडाला होतो आणि तरुण होतो. बहुधा तशीतला असेल. मी तेव्हा कॅम्प मीटिंगमध्ये प्रवचन करत होतो. टॉम माझ्यापेक्षा 15-16 वर्षांनी मोठा असेल. अतिशय यशस्वी. आणि जेवायला बाहेर गेलो असता तो मला म्हणाला, जॉन, देवाची नक्कीच तुझ्यावर कृपा आहे आणि मला वाटतं तू आयुष्यात खूप यशस्वी होशील. नंतर तो म्हणाला, तू यशस्वी असल्याने तुला जाणवेल की लोकांवर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्यांच्या इराद्यांबद्दल मनात शंका येईल किंवा ते तुझ्याकडे काय येत आहेत हा प्रश्न पडेल. आणि त्यानंतर तो जे काही बोलला ते खरोखर लाख मोलाचं होतं. जवळजवळ 25 वर्षांपूर्वी तो म्हणाला होता, मला वाटतं तुला समजावं की तेव्हा मी तुझा विश्वासार्ह मित्र असेन. तू माझ्यावर कधीही अवलंबून राहू शकशील. तो म्हणजे माझी भावनिक संपत्तीच होती ती माझ्यासाठी बँकेत ठेवलेली. तो असा माणूस होता की मी कोणत्याही परिस्थितीत असो, चांगली असो वाईट असो, मी त्याच्याकडे जाऊ शकत होतो. प्रामाणिकपणे वागणारा असा विश्वासार्ह मित्र होता तो. त्याने माझ्या मनात जे विश्वासार्हतेचं बीज पेरलं तेच मला तुमच्या मनात रुजवायचं आहे. मला तुमचा प्रामाणिक आणि चांगला मित्र व्हायचा आहे. लोक माझ्यावर विसंबून राहू शकतील, माझ्याकडे त्यांच्या वाईट दिवसात किंवा चांगल्या दिवसात येऊ शकतील आणि त्यांना माहीत असेल की मी त्यांची समस्या अगदी प्रभावीपणे सोडवू शकेन, फक्त निरपेक्ष अशा प्रेमाने. याच विषयावर मी गेल्या आठवड्यात बोलत होते. म्हणजे बीज रुजवणं. जर आपण विश्वासार्हतेचं बीज पेरलं तर मग दुसऱ्यांवरच्या विश्वासाचं फार मोठं पीक येईल. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही विश्वास ठेवण्याचं ठरवाल ते पाऊल नेहमी श्रद्धेचंच असावं. मी हे पाहिलंय की जर मी कुणावर विश्वास ठेवला नाही तर मग मला दुःखी आणि एकाकी व्हावं लागेल अगदी नेहमीसाठी. आणि जर मला लोकांवर विश्वास ठेवता आला नाही मग मी एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीचा फायदा घेत राहीन. जरी मी त्याच्याकडून दुखावले गेले तरीही येशू माझ्यावर इलाज करेल. खोलवर जाऊन तो तुमच्या मनात राहतो. जे याचं परीक्षण करतात त्यांच्या मनात तो नेहमीच तुमचा इलाज करणार आहे. त्या जखमांवर आपण सैतानाच्या हातातील खेळणं होतो ते दार बंद करा आणि म्हणा की मी कुणावरही विश्वास ठेवत नाही. आपण देवावरच विश्वास ठेवावा. आपण स्वतःवर विश्वास ठेवावा. आपण लोकांवर विश्वास ठेवावा. हा जीवनाचा आणि आनंदाचा एक भाग आहे. मी तुम्हाला प्रोत्साहन देते. हे शिका की तुम्ही विश्वास कसा ठेवावा आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा सिद्धांत कसा वापरावा. बघूया थोड्याच वेळात आपण.
लोकांच्या संपर्कात कसे राहाल. मला वाटतं ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत हे जाणणं हीच गुरुकिल्ली आपल्या आयुष्यात भरपूर यश मिळवण्याची. आपल्याबरोबर वक्ते आणि लेखक जॉन मॅक्सवेल आहेत जे वर्षानुवर्ष हेच सांगत आले. अगदी खरं आहे जॉयस. आणि माझ्या लोकांना जिंकणं या पुस्तकात मी ज्याला संपर्क सिद्धांत म्हणतो त्यात हेच म्हटलेलं आहे की तुम्ही स्वतः अगोदर जेव्हा स्थिर असता तेव्हा लोकांबरोबर देखील तसेच राहता. तू अगदी बरोबर आहे. जेव्हा मला माझ्यावर विश्वास असतो त्याचा फायदा मलाच नाही फक्त माझ्याबरोबर असणाराही होतो. दर्शकांनी त्यांच्या जीवनातील असे प्रसंग आठवावेत जेव्हा ते आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीबरोबर होते, जेव्हा ते तुम्हाला शहरातील एखाद्या भागात नेत होते किंवा त्यांना पत्ता नीट माहीत नसेल तेव्हाही आठवत असेल. अचानक तुम्ही म्हटलं असेल नकाशा पाहून की आपण असं जाऊन बघूया किंवा एकदम सर्वांना असं हायसं वाटलं असेल. याचं कारण माहिती आहे का? जो माणूस तुम्हाला रस्ता दाखवत होता त्याच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, त्यामुळे त्याने सर्वांमध्ये अविश्वासाचं बी पेरलं होतं. जर मला आत्मविश्वास असेल तर सर्वांना सुरक्षित असं वाटू लागतं. जेव्हा मी दुसऱ्या चर्चमध्ये पादरी होतो तेव्हा आम्हाला एका कठीण प्रसंगातून जावं लागलं होतं. आमच्यातल्या एका माणसाने आमच्यातील 100 माणसं घेऊन जाऊन स्वतःचं चर्च सुरू केलं होतं. त्यात एक तरुण ख्रिस्ती होती, नवीनच धर्मांतर केलेली, आणि या पादराच्या खास करून नव्याने धर्मांतर केलेल्या लोकांवर प्रभाव होता कारण ही जबाबदारी त्याच्यावरच होती. तिचं नाव होतं बार्बरा. आणि मला आठवत होतं पहिला रविवार जेव्हा तो 100 जणांना घेऊन वेगळा झाला होता मी विचार केला बार्बरा गेली असावी त्याच्याबरोबर आणि बघतो तर ती इथेच होती. मला खूपच आश्चर्य वाटलं. मी त्या रविवारी प्रवचन केलं, त्यानंतर रविवारी देखील ती तिथेच होती. 1 महिन्यानंतर सुद्धा तिला एका किराण्याच्या दुकानामध्ये भेटलो तेव्हा मी तिला विचारलं की बार्बरा मी तुझ्याबरोबर प्रामाणिक राहीन. मला आश्चर्य वाटलं तुला त्या पादऱ्याने सुरुवातीला ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली होती तरी तू त्याच्या जवळची होतीस, तरी तू त्याच्याबरोबर गेली नाहीस. ती म्हणाली जॉन मी नवीन ख्रिस्ती आहे. आणि जेव्हा हे घडलं ते माझ्यासाठी फारच ऐश्वर्याचं होतं. तेव्हा मी विचार केला की आणखी एका रविवारी मी तुमचं प्रवचन ऐकेन आणि मग नंतर मी ठरवेन की काय करायचं ते. आणि ती म्हणाली मी तुला त्या दिवशी पाहिलं की तू आत्मविश्वासाने सगळ्यांकडे पाहिलं होतंस आणि मला जाणवलं की तुझ्या जीवनात विश्वास आहे. आणि ती म्हणाली एका नवीन ख्रिस्ती या नात्याने मी त्या रविवारी आले पण खरं सांगायचं तर त्या दिवशी तू काय बोललास मला आठवत नाही. मी तुझ्यातील त्या विश्वासाने अगदी पार भारावून गेले होते. आणि म्हणाली मी जेव्हा तिथून निघाले तेव्हा माझ्याशीच बोलले आणि मला सुरक्षित वाटणं गरजेचं आहे जास्त. ती म्हणाली मला तुझ्या आत्मविश्वासामुळे सुरक्षित वाटतं. तेव्हा मला जाणवलं की विश्वास संक्रमणीय असतो. खरंय. आणि जेव्हा आपल्यात तसा विश्वास असतो तेव्हा तो मी दुसऱ्यांना देऊ शकतो. तसंच आजारी असणं, आत्मविश्वास नसणं किंवा अस्थिर असणं देखील संक्रमणीयच आहे. त्या दिवशी मी ही फार मोठी गोष्ट शिकलो की जर मी देवावर विश्वास ठेवला तर मग मी दुसऱ्यांना देखील देवावर विश्वास ठेवण्यासाठी मदत करू शकेन. जॉन मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे, पण माझ्या मनात असे खूप प्रश्न आहेत जे प्रेक्षकांच्याही मनात असतील. जसं मला आत्मविश्वास वाटत नाही, मला वाटतं तो माझ्याकडे असावा पण माझ्यात तो आत्मविश्वास येतच नाही. माझ्यात आत्मविश्वास नाहीच आहे आणि मला अत्यंत असुरक्षित वाटत असतं. तुम्हाला माहितीये का हल्लीच मी सवयी जडण्यावरची विश्वासासंबंधी शिकवण संपवली आणि मी स्वतः देखील माझ्याच शिकवणीतून बऱ्याच गोष्टी शिकले. तुम्ही स्वतःच्या शिकवणीने शिकू शकता. जसजसं आपण अभ्यास करत जातो आपण स्वतःही शिकतो आणि आत्मविश्वासाने वागण्यासाठी आत्मविश्वासाची गरज नाहीये. जेव्हा 100 जण चर्च सोडून गेले तेव्हा तुला इथं उभं राहायला किती त्रास झाला होता सांग. भयंकर आठवडा. बहुतेक तुझ्यात आत्मविश्वास नसेल आणि तुझ्या मनात हेच येत असेल की लोकांना काय वाटत असेल, आणखी कुणी सोडून जातील का, जे गेले ते मला सोडून का गेले, तू चांगला नेता नव्हतास का, तू चांगला असतास तर ते तुला सोडून गेले नसते. पण तरीही तू ते विचार झटकून टाकलेस आणि येशूसाठी तू आत्मविश्वासानेच वागला होतास. खूप दिवसापूर्वी देवाने मला सांगितलं तू जर विश्वास ठेवणं सोडून दिलंस तर सैतान राज्य करेल. खरोखर त्याला माहीत असतं की ताबडतोब तो गैरफायदा घेतो. मी पाहिलंय सफल व्यक्ती नेहमी बरोबर गोष्टी करत असतात आणि म्हणून त्यांना बरं वाटतं. खूपच छान, खूपच छान. आणि बऱ्याचदा माणसं जी असफल होतात जॉयस ते स्वतःला बरोबर समजतात, बरोबर काम करण्याआधीच. मलाही तुझ्यासारखं जाणवलं. म्हणजे मी जर बरोबर म्हटलं तर ते बरोबरच असतं. माझे लोक मला विचारत होते या चर्चमध्ये काय चाललंय आणि किती जण सोडून जाणार आहेत, ते सगळे माझ्या मनातलेच प्रश्न होते. मी एक तर त्यांच्या समोरून उठून जात होतो घाबरून किंवा धाकाने त्या प्रश्नांच्या आणि बरोबर आहे हे मी सहजरित्या समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो जेणेकरून ही समस्या आणखीन चिघळेल किंवा आणखीन श्रद्धेने मी काम करेन जेणेकरून देव त्याचं समाधान शोधून काढेल.
कारण म्हणजे माझ्यावर आणि लोकांच्या डोक्यावर देवाचा हात आहे आणि मी हेच त्यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. मला सुचवावंसं वाटतं, कारण म्हणजे आपण 30 दिवस तेच करत होतो. पुन्हा हा सुद्धा 30 दिवसाचाच प्रकल्प आहे. हे मी काही पहिल्यांदा नव्हे, तर मी जॉयस मायरला ऑगस्ट महिन्यातील कार्यक्रमात पाहिलं होतं. हा 30 दिवसांचा व्यवहार आहे. 30 दिवस हे पुरे आहेत तुमच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी. बरोबर आहे. माझा एक सल्ला आहे दर्शकांना, जेव्हा ते तुमच्यासाठी योग्य नाही पण तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे, मग ते करा आणि बघा काय तुमच्या मनात येतं ते. पण या भावनेबरोबर वागणूकही येईल. तसं होऊ द्या आणि मग आपोआपच बरोबर गोष्टी आपल्याकडून होऊ लागतील आणि ज्याचा परिणाम देखील चांगलाच होईल. म्हणजेच आपोआपच आपल्याला बरं वाटेल. एक सांगू जॉन, विश्वास म्हणजेच श्रद्धा. हो बरोबर आहे. आणि विश्वासाची कमतरता म्हणजे भीती. माझ्याकडे एक लहानचं पुस्तक आहे जे मी लिहिलंय आणि मी हा सिद्धांत शिकवते. याचा मला फायदा झालाय आणि लाखो लोकांनाही. छोटासा सिद्धांत, भीत करा. लोक शिकतात देव जे करायला सांगतो ते कसं करायचं. मग जरी भीती वाटली तरी ते भीत का होईना पण ते करायचंच असं ठरवतात. आणि बघा, जेव्हा शास्त्र सांगतं घाबरू नका, म्हणजे तुम्हाला भीती वाटेल पण तुम्ही गांगरून जाऊ नका. घाबरणं म्हणजे पळ काढणं त्यापासून किंवा पळून जाणं. म्हणूनच जेव्हा यहोशवा म्हणाला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही घाबरायचंच नाही असं ठरवलं तर तुम्ही धैर्यवान व्हा. घाबरू नका. तुम्ही लोकांना भीतीच्या बंधनातून मुक्त करून विजयाकडे नेऊ शकाल. तो म्हणाला की ज्यावेळी तुम्हाला भीती वाटेल, भीती तुमच्या मागे येणार आहे. असंही होईल जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास नसेल, तुम्हाला असुरक्षित वाटेल किंवा तुम्हाला खूप भीती वाटेल. तुम्हाला असं वाटेल माझं काहीतरी वाईटच होणार आहे. पण तो म्हणतो तुम्हाला काहीही वाटत राहो, एक पाऊल दुसऱ्या पाऊलाच्या पुढे ठेवा, मान वर करा आणि मी जे करायला सांगतोय ते करा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. खरोखर. आणि तुला माहिती आहे की ख्रिस्तीच्या जीवनाचं यश आहे आज्ञापालन. बरोबर आहे. देव यहोशवासाठी किंवा इस्रायलमधील मुलांसाठी काही करू शकला नाही जोपर्यंत त्यांना हे समजलं नव्हतं की देव हा भीतीपेक्षा खूप मोठा असतो. मी एक तरुण ख्रिस्ती होतो तेव्हा मला आठवतंय याविषयी जाणवलं होतं. कधी मला असं वाटायचं की मी माझी श्रद्धा लोकांपर्यंत पोचवेन, तर कधी वाटायचं की नाही पोचवू शकणार. बरोबर. एक दिवस मी एक पुस्तक वाचत होतो. त्यातला एक परिच्छेद मला आता आठवतोय ज्याच्यामध्ये त्यावेळच्या धर्मगुरूंच्या विषयी, त्यांच्यावर केलेल्या छळाविषयी आणि अत्याचाराविषयी लिहिलं होतं. ते वाचून मला वाटलं की माझ्या मनातून भीती कधीच काढून टाकू शकणार नाही, पण माझा देवावर विश्वास आहे. बरोबर. आणि तो नक्कीच भीतीपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे मी नक्कीच जास्त प्रबल भावनेकडे झुकेन. जर माणसाचा देवावरचा विश्वास भीतीपेक्षा जास्त असेल तर मग तो देवाचा ऐकेल. आणि जर माणसाची भीती देवावरच्या विश्वासापेक्षा जास्त असेल तर मग आपणच चुकीच्या गोष्टी केल्या जातील. आणि अगदी अचानकपणे मला हे जाणवलं की माणूस हा भीतीशिवाय कधी राहू शकत नाही, कधी नाही. हे तुम्हाला माहीत आहेच. हो, तिकडे ती भावना असतेच, पण त्याहीपेक्षा मोठी भावना असते जी माझ्याकडून योग्य काम करवते नेहमीच. मला विश्वास आहे आपण आत्मविश्वासाने जगू शकतो आणि आत्मविश्वास हा विकसित होऊ शकतो. लोकांनी काय करावं जर कोणी म्हटलं मला अजिबातच आत्मविश्वास वाटत नाही, सर्वप्रथम त्यातून बाहेर निघा आणि देव प्रामाणिक आहे हे तुम्ही समजून घ्या आणि देवावर तुम्ही विश्वास ठेवायला लागा. आणि आत्मविश्वास वाढतो अशा गोष्टी केल्याने ज्या कठीण असतात, खूपच कठीण असतात. बरोबर. त्यानंतर देवाच्या मदतीने, आपल्याकडील साधनांमुळे, लोकांमुळे वगैरे वगैरे जेव्हा आपण या गोष्टी मिळवतो तेव्हा त्यातून देवा शपथ मी हे केलं होतं ते तुम्हाला चक्क वरच्या पातळीवर नेऊन बसवतं. आत्मविश्वास सुखात राहून कधीही मिळवता येत नाही. मी नेहमीच म्हणते जर तुम्ही घाबरलात तुम्ही काही करू शकणार नाही, बाहेर निघा आणि बघा. बऱ्याचदा तुम्ही हे पाहाल की तुम्हाला जे शक्य वाटत नसतं ते काम तुमच्याकडून होतं. नाहीतरी सगळं काही तिथे संपत नाही, कारण तुम्हाला कळतं की ती तुमची दिशा नाहीये. त्यामुळे तो एक मार्ग तुम्ही सोडून देता आणि दुसऱ्या कामाकडे लक्ष द्यायला लागता. आज तुम्हाला बरीच माणसं अशी भेटतील ज्यांना असुरक्षिततेच्या भावनेनं ग्रासलंय. भित्रेपणा, अतिशय लाजाळू वृत्ती हीच त्यांना देवाच्या योजनेत आपल्या जीवनासाठी काही करू देत नाही. हे अगदी खरं आहे. असफलतेच्या बाबतीत मला हे जाणवलंय की जेव्हा आपण असफल होतो तेव्हा आपले साधारणपणे विचारधारा असतात. एक तर असफलतेतून काहीतरी शिकून पुढे जाऊन आणखीन प्रगती करतो किंवा ते काम सोडून देतो आणि खट्टू होऊन बसतो. मला असं वाटतं की जर आपण एखादा प्रश्न आत्मविश्वासाच्या कमतरतेतून सोडून दिला किंवा जाऊ दिला तर मग आपण, म्हणजे कोणताही प्रश्न असो, तो पुन्हा तुमच्या समोर येतो. आत्ताच आपण यहोशवा आणि वचनस्थ जमिनीबद्दल बोललो. तुम्हाला माहिती आहे इस्रायलच्या मुलांना 40 वर्ष भटकत घालवावी लागली, पण जेव्हा याबद्दल बोललं किंवा केलं जात होतं तेव्हा पुन्हा त्याने सर्वांना त्याच जागेवर आणून उभं केलं होतं जिथे ते 40 वर्षांपूर्वी होते.
ते असं आहे की जे तुमच्या बरोबर आहे, जे खरंय. तुमच्या नशिबात आहे ते तुमच्यापर्यंत येतच. ही समस्या अजूनही सोडवायची आहेच. आम्ही बरोबर आहे. तुमच्यासाठी सेतू बांधणार नाही किंवा दुसरा मार्ग शोधणार नाही. तुम्हाला पुन्हा त्याच नदीकडे यावं लागेल. किनाऱ्यावरून पाहाल तर पुन्हा तेच शत्रू त्याच ठिकाणी दिसतील. आणि बऱ्याच लोकांच्या मनात विचार येत असेल, जर या समस्येकडे दुर्लक्ष केलं किंवा सोडून दिलं, जर मी या समस्येपासून पळालो तर. बरोबर आहे. आपल्याला समस्येला सामोरं जायचं आहे. विचार करा, इस्रायलच्या लोकांच्या आत्मविश्वासाबद्दल विचार करा. तरी परतण्यासाठी एक अख्खी पिढी गेली. करणारे तर निघून गेले, पण आज तो देश मध आणि दुधाचा देश म्हणून ओळखला जातो. त्यांचे वारसदार बरोबर आहे. म्हणतात आमचे पालक इथे असायला हवे होते, कारण त्यांनी त्यांचा देवावरचा विश्वास हा भीतीपेक्षा खूप मोठा होऊ दिला होता. आता तू जे काही म्हणालास तीच शिकवण मला देवाकडून मिळाली. आणि हा सिद्धांत की आपण कोणत्याही समस्येपासून पळ काढू शकत नाही, फक्त एकच मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि याच मार्गाविषयी पुढच्या 30 दिवसात बोलणार आहोत, आणि तो म्हणजे वृत्तीचा मार्ग. बरोबर. तू आणि मी एकाच परिस्थितीला सामोरे जातो आहोत, एकाच समस्येला सामोरे जातो आणि दुसरा पळ काढतो आहे. परिस्थितीत फारसा फरक नसतो. फरक असतो तो फक्त वृत्तीमध्ये. फरक आणणारी जी वस्तू असते ना जॉयस, ती म्हणजे वृत्ती. वृत्तीमुळे सर्व अगदी खूपच फरक पडतो. अगदी खरंय. आपण पुन्हा तिथेच आलोय. जर तुम्ही ठरवलं की तुम्ही देवावर विश्वास ठेवणार आहात, जी तुमची पहिली वृत्ती आहे, जिच्याविषयी आपण बोललो. देव म्हणाला यहोशवाला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एकच कारण आहे की मी आयुष्यात कशालाही घाबरत नाही, कारण मला माहितीये देव माझ्या बरोबर सतत आहे. आमीन. हा आत्मविश्वास नाही, हे आत्मशिक्षणही नाही, हे देव शिक्षण आहे. बरोबर आहे. देवाने आपल्याला सांगितलंय तो कोण आहे आणि तो काय करू शकतो, आणि गरज आहे ती फक्त त्याच्यावर विश्वास आणि पोहोच याची वृत्ती बाळगून त्याला आपल्या जीवनात आपल्या मार्फत काम करू देण्याची. जॉन पूर्ण आठवडाभर मी या विषयावरच म्हणजे वृत्तीबद्दलच बोलणार आहे, आणि आपण पुन्हा परिषदेत भेटणार आहोत. पण त्याआधी पुढच्या सोमवार या कार्यक्रमात आपल्याला भेटायचं आहे. प्रत्येकासाठी ते चांगलं आहे, आणि आपलं एकच ध्येय आता आपण ठरवायचंय. आणि आपण सगळे बोलूया, माझ्या जीवनाचं ध्येय चांगली वृत्ती विकसित करणं हे आहे. चांगली वृत्ती विकसित करावी. मग आपण कुठल्याही परिस्थितीत असो, आणि ती परिस्थिती अगदी कशीही असली तरी. जर तुम्ही देववचनात राहाल, देववचनाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात मुक्तता आणि आरोग्याचा वारसा घेऊन येईल. द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड या लहानशा जांभ्या पुस्तकाचा आपण इथे अभ्यास केला, आणि मी या पुस्तकाचा उपयोग करते. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joycemeyer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.